श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दूरदूरहून अनेक भक्त येत असत. त्यांच्यापैकी एक गरीब शेतकरी अनेक वर्षे दुष्काळ, कर्ज आणि अपयशामुळे खूप निराश झाला होता. सर्व प्रयत्न करूनही त्याच्या आयुष्यात काही सुधारणा होत नव्हती. शेवटी तो श्री स्वामी समर्थांच्या चरणी गेला. निराश होऊन म्हणाला, महाराज, आता माझा आधार फक्त तुम्हीच आहात. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे शांत नजरेने पाहिले आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ईश्वरावर श्रद्धा ठेव, नामस्मरण कर आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहा. हे शब्द ऐकताच शेतकऱ्याच्या मनातील भीती नाहीशी झाली. तो नव्या उत्साहाने आपल्या कामाला लागला. काही दिवसांनी परिसरात चांगला पाऊस झाला. अनेक महिन्यापासून कोरडी पडलेली त्यांची शेती हिरवीगार झाली. पिके भरघोस आली आणि त्याला चांगले उत्पन्न मिळाले. त्याने हळूहळू आपले कर्ज फेडले आणि घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्याला वाटले की ही स्वामी समर्थांची कृपा आहे. तो पुन्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. स्वामी समर्थ हसून म्हणाले, श्रद्धा आणि सत्कर्म यांची साथ कधी सोडू नकोस. ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्याला योग्य मार्ग नक्की मिळतो. शेतकऱ्याने आयुष्यभर स्वामींचे नामस्मरण आणि प्रामाणिकपणे कर्म करण्याचा संकल्प केला. यावरून श्री स्वामी समर्थांच्या भक्त परंपरेत अशा अनेक कृपाकथा सांगितल्या जातात. त्यांचा मुख्य संदेश असा आहे की श्रद्धा, संयम, नामस्मरण आणि प्रामाणिक कर्म यामुळे संकटांचा सामना करण्याचे बळ मिळते. चमत्कारापेक्षा स्वामींनी दिलेली योग्य आचरणाची शिकवण अधिक महत्त्वाची मानली जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.